संसोहम या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सना, सर्व रसिक वाचक मित्रांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज दत्त जयंती आहे. एक छोटासा अपडेट तुम्हा सर्वांसाठी. काही वर्षांपूर्वी अतिशय योग्यतेच्या गुरुतुल्य मित्रांनी हा मंत्र सांगितला होता. हा एक सिद्ध मंत्र आहे. एकाक्षरी बीजमंत्र हे एक प्रकारे कॉन्सन्ट्रेटेड केमिकल सारखं काम करतात. जिथे बीजाक्षरं जास्त असतात अशा मंत्रांमध्ये ती एनर्जी स्प्रेड झालेली असते, विखरलेली असते, आणि त्यांचं पठण योग्य पद्धतीने झालं नाही तर त्या बीजमंत्रांचा फायदा मिळत नाही. तर योग्य पद्धतीने पठण कसं करायचं आणि ते तू कर असं समोरून मला सांगितलं गेल्यामुळे मी ते मंत्रपठण केलं होतं. या मंत्राचं पठण करताना 21 दिवस पूर्ण ब्रह्मचर्य आणि सर्व प्रकारची साधन शुचिता पाळली गेली होती, आणि त्यामुळे या मंत्राचं पठण जे झालेलं आहे हे अतिशय परिणामकारक झालेलं आहे. अतिशय मनापासून सांगावंसं वाटतं की मंत्र हे गायले जाऊ नयेत, त्यांचं पठण व्हावं, आणि तेही विशिष्ट पद्धतीनं, असा आपल्या सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये आग्रह धरलेला दिसतो. आपण आपल्या भोवतीचा अवकाश जर या स्पंदनांनी पवित्र केला तर आपल्यालाही अतिशय सुंदर अनुभव येतील याची मला खात्री आहे. या मंत्राचं पठण संधी प्रकाशामध्ये करावं, म्हणजे पहाटे किंवा संध्याकाळी असा एक संकेत आहे. आपण हे पठण फक्त लावून ठेवलं घरामध्ये बॅकग्राऊंडला आणि आपण आपली कामं करत राहिलात तरीसुद्धा आपल्याला या मंत्राचे अतिशय सुंदर अनुभव येतील. ज्यांनी मला हे मंत्रपठण कर असं सांगितलं ते श्री उदय नागनाथ यांचा या क्षेत्रातला अभ्यास आणि अधिकार खूप मोठा आहे, आणि त्याबद्दल त्यांनी स्वतः व्यक्त केलेलं मनोगत हे देखील या चॅनलवरती उपलब्ध आहे. हा मंत्र आणि श्री उदय नागनाथ यांचा मनोगत या दोन्हींच्या लिंक्स मी देतोय. या मंत्रपठणामधून येणारे अनुभव जे आहेत हे शब्दांमध्ये सांगता येण्यासारखे नाही आहेत. तुम्ही नक्की अनुभवा. 21 दिवसपर्यंत ही व्हायब्रेशन्स आपल्या भोवती जर का पसरत राहिली तर त्यातून आपलं आयुष्य किती वेगळ्या पद्धतीने बदललं जातं हा एकदा अनुभव नक्की घेऊन पहा.